होय भाऊ, आता रानात आलोय. काल आलोय तुम्हाला माहित आहे का? शाळा वाळायला आलोय. शाळा वळीत नव्हतं बरं का, पण माझा भाऊ आहे ना, त्याला जेवायला जायचं होतं आणि मला दिलं गोड बोलून इकडे शाळाव. आता काय करावं लागेल, बसतो शाळा वळीत आणि शाळा वळायसाठी मोबाईल दिला हातात. मोबाईल म्हणलं आपल्याकडे दुसरीकडे लक्ष जातं होय, म्हणून आता बघा शाळा तिकडे गेला. आपल्याला थोडा मनात थोडा आनंद भेटला भाऊ शाळा दिसल्यावर. नाही तर आता म्हणलं मी येलो गाड्या घरच्यांनी एवढं हानतेना म्हणलं, पण शाळा दिसल्या तेव्हा शांत झालं मन, नाहीतर नुसतं हे होत होतं. तर इकडं बघा आता शाळांच्या पुढं पळत 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 चाललोय भाऊ, शाळा कुठं जावं नाही म्हणून. इकडे शाळा काय तिकडे शाळा काय खाणे भाऊ पुढं. हो काही शपथ एवढं पाणी नाही बरं का लय म्हणायला. पाऊस आमच्या इकडं पाऊसच नाही, पण ही रोज जादा उगलं नुसती भरभर भरभर येते. आयला भाऊ पाणी असतं ना त्याच्यात तर लय पाऊल असतो. तर भाऊ शाळा मिळाल्या नाही तर सुकून भेटला थोडा, नाहीतर धाकधूक होती ती. बघा ती खांतावर आला, खाणीत पाणी असतं ना, मुठदूर डोळे ऊनच चमकते आणि खाणीत पाणी असतं लय पाऊल असतो. दोघं भाऊ लय पाऊल असते बघा. आता इकडं पटांगण बघितल्यावर पोरांच्या मनात काय येते ते कमेंट मी सांगा बरं का. जाऊन मी सांगतो. आयला भाऊ पोरांच्या मनात असं पटांगणामध्ये चला भाऊ बॅट बॉल खेळायला लय भारी मला पटांगण आहे. बघा आता ही बघा एवढं दगड आहे बरं का याच्यात, आणि काटे बी इथं जावा का नाही याच्या पलीकडे शाळा येतात. बरं म्हणतात ना ती डर के आगे जीत है. तर जाऊन द्या आता जातो. आणि डोक्याला ऊन बिले लागत आहे भाऊ. गेलो फायनली. म्हणलं आता काटे बिटे चोचतेच काय आपल्याला. तरी बघा बरं का आता दगड होता भो, नाही तर कॅमेरा सकट आणि मी सकट पडलो असतो. बघा शाळा इथं कसं चरायचं. आईला वांदीच झाली असती माय शाळा सापडला असते तर. आता इथं बसतो भाऊ घडीवर, पण बसता येईना म्हणून तिकडं आहे भाऊ. पण आता इथे शाळा आता कसं बसावं ती समजा. तिकडे शाळा आहे तर आयुष्यपत कुठं जावं नेमकी काहीच कळा ना अय भाऊ. पण जाऊ दे आता इथंच बसलोय. हो का आता अय भाऊ आपलं मागं कोणी हे करायचं नाही बरं का. हे बघा आपला नादच करायचा नाही कोणी. आपण घाणेरी जाऊन बसलो शाळा मागं. पळून नाही जावं फक्त, घरी वर बसलो नाही तर लगेच पळून जाते. हो का आपला भाऊ आला हो तिकून, ते जीवन झाले वाटतं काय ना. बरं म्हणून डोकं तापलं ते आला आपलं. आता शाळा चाललेलं ते नाही परत पाण्यावर, त्याला विश्वास नाही आपल्याला. जाऊन दे आपण तरी काय करायचं. तर आता खाण्यावर चालली शाळा बघू कसं पाणी प्यातात का नाही प्यायला ना पाणी. हे प्यायला राव बघा ये भाऊ ह्यो गडी तर याचा गांठ्या नाही सगळ्यात पुढे येऊन पाणी प्याला. भाऊ तो कोण नाही पाणी विसकून घेत तूच ते एकटा. बघा आता पण आता इकडं आपण खाण्यावर आलेलो इथं. तर आता ही पाणीच बघा एवढं लय पाणी मग खाली उतरलं बरं का आपण आता. भाऊ ही पाणी एवढं स्वच्छ आहे, कोणी याच्यात काय घाण करीत नाही. पण आपल्याला काय आपले हातपाय गप राहते ना वय घाण केल्याशिवाय. बघा ती खाण पडलो असतो पण जाऊन त्यात वाचलोय. तर ही बघा आता शाळांचं पाणी झाले तरी आहे भाऊ. मग तुम्ही म्हणता एवढीशीच खाण आहे, पण तिकडे एक मोठी आहे बरं का, तिकडे एक खोल आहे. पण आपलं इथं पाणी पाहिजे तिकडं कुठं इचू काट्याचं साबीप निघला तरी एखादा. तर जाऊन आता इथं खाली जातो हातपाय तोंड धुतो. लय ऊन लागत आहे बघा. आता तोंड धुतलं एवढं ऊन लागत होतं ना, डोकं तापलं होतं. पण आता आपलं गार थंड पाण्याने आपलं डोकं धुवून घेतलं आणि उद्धवून ते गेले पुढं भाऊ. म्हणजे मग आपला भाऊ गेला पुढं शाळा घेऊन आणि मग आपलं बसलो इकडं. थांबाय भाऊ थांब. गेलं आपल्याला काय करायचं. शाळा घेऊन गेला पुढं, थांबला माझ्यासाठी बरं काय. आता इकडे बघा इथं सावलीत बसलो आपण. ओके आपला भाऊ कसं बोट काय पण आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बरं का, आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळे व्हिडिओ दिसतील तुम्हाला, सत्याचे व्हिडिओ दिसतील. आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.